प्रजासत्ताक दिन आज साजरा होतोय. काल राष्ट्रपतींनी भाषण केलं आणि राष्ट्रपतीच्या भाषणामध्ये देशाला आणि जगाला त्यांनी शांततेचा संदेश दिलेला आहे. पण या देशामध्ये अशांतता सर्व क्षेत्र अस्थिरता आहे. त्याच्यामुळे शांततेचा संदेश देताना या देशातली अशांतता कोणामुळे आहे, त्याला जबाबदार कोण आहे, याचा विचार देशातली जनता नक्कीच करत असेल. शांततेचा संदेश जगाला देत असताना राष्ट्रपतींनी बाजूच्या शेजारी राष्ट्रात बांगलादेशमध्ये जो हिंसाचार उसळलेला आहे, त्याच्यामध्ये रोज हिंदूंच्या हत्या होतात. कालही 2 हिंदूंना जिवंत जाळले बांगलादेशमध्ये. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून रोज तिथे हिंदूंच्या हत्या होत आहेत, हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत, हिंदूंच्या घरादारांवर हल्ले होत आहेत, हिंदूंच्या शाळा मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि हिंदूंची मनुष्यहानी म्हणजे हिंदूंना जाळतायत, कापतायत, दगडाने ठेचून मारतायत. अशा वेळेला फक्त शांततेचा संदेश देऊन हिंदूंच्या हत्या थांबतील की इंदिरा गांधीने ज्या प्रकारे कारवाई केली अशा प्रकारची लष्करी कारवाई करून शांतता नाही, ही एक फार चिंतेची गोष्ट आमच्या समोर यावेळेला आहे. तर आमचा जो देश आहे हा जरूर शांततावादी देश आहे. आम्ही कधीच कोणावरती हल्ले करत नाही स्वतः. आपण ऑपरेशन सिंधू सुद्धा थांबवलं प्रधानमंत्र्यांनी शांततेसाठी ट्रम्पने सांगितल्यावर. पण जर बांगलादेशमध्ये अशा प्रकारे शेकडो हिंदूंच्या हत्या होत असतील तर शांततेच्या संदेशाला काहीच अर्थ नाही, लक्षात घ्या. याचा अर्थ युद्ध करा असा होतोय का? तर नाही. पण बांगलादेशमधील हिंदूंचे प्राण संपत्ती वाचवावी लागेल आणि त्यासाठी राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी नुसते शांततेचे संदेश देऊन उपयोग नाही, एवढंच मी सांगेन. बाकी प्रजासत्ताक, भारताचा प्रजासत्ताक हा 136 कोटी लोकसंख्येची जी ताकद आहे त्याच्यामुळे हा प्रजासत्ताक चिराळी राजकारणामुळे. धन्यवाद.